बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतील पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचलंय, रस्ते जलमय झालेत। आज सकाळपासूनच मुंबईत धुवाधार पाऊस कोसळत असल्याच्या मुंबईवर हा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। या साचलेल्या पाण्यामुळे किंग सर्कल परिसरातून वाहतूकही अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे मुंबईतील किंग सर्कल परिसरात, जिथे पाहू शकता आपण पाणी तुंबलेलं आहे। याचं कारण म्हणजे अगदी पहिला पावसाचा जो आहे तो फटका इथं बसताना पाहायला मिळत आहे। मुंबईत महाराष्ट्रात मान्सून जो दाखल झालेला आहे आणि एकंदर पहिल्या पावसामध्ये मुंबई महानगरपालिकेचे सर्व दावे हे आपल्याला फोल ठरलेले पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी मुंबईत पाणी साचलं आहे आणि या संपूर्ण किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झालेली आहे। अनेक वाहनं इथं बंद पडलेली आहेत, अनेक दुचाकी स्वार इथं त्यांच्या गाड्या बंद पडल्यामुळे इथं आपल्याला अडकले पाहायला मिळत आहेत। दादा, तुमचं काय म्हणणं? एकंदर पाणी तुंबलेलं आहे आणि ज्या प्रकारे पालिकेने दावा केला होता की पाणी तुंबणार नाही, भरणार नाही, तो दावा फोल ठरलाय का? कसं वाटतंय? सध्या आता सरकारची पुणे अपयश आहे। इथं तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या गाड्या थांबल्यात। हे सध्या 2 वर्ष आपल्याकडे बीएमसी म्हणजे नगरसेवक नाही आपल्याकडे। तर सरकारचं काम आहे की यांनी आधी पूर्वनियोजन केलं पाहिजे, कारण की हा रस्ता दरवर्षी इथं पाणी तुंबतं आणि दरवेळेस आम्हाला हे सहन करावं लागतं। बरोबर, सरकार काही उपाययोजना केली पाहिजे। आता तुम्ही कुठून आला? तुम्हाला किती वेळ लागला एकदम प्रवासाला या संपूर्ण? मी इथं प्रतिष्ठानमध्ये राहतो, पण मला इथं यायला किमान पाऊण तास लागला, कारण की मध्ये इथं तुंबले, त्यामुळे सर्कलजवळ खूप तुंबले पण। आणि इथं गाडी माझी बंद पडली। आता ऑफिसला मला वेळ होता 10 ते 20। आता इथं मला माझं ऑफिस परेल आहे भोईवाडाला, आता तिकडे यायला मला कमीत 1 तास लागेल। तर एकंदर साधारण प्रतीक्षा नगरमधून आलेले हे एकंदर प्रवासी होते, ते त्यांना जायचंय परेलला। मात्र त्यांना तरी सुद्धा या 15 ते 20 मिनिटाच्या रस्त्यासाठी त्यांना साधारण 1 ते 1.5 तास मोजावं लागणार आहे। एकंदर एवढं ट्रॅफिक जाम सध्या इथं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी मुंबईकरांना नाहक त्रास पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी साधारण 1 फूट ते 1.5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे आणि अनेक नागरिक या संपूर्ण पाण्यामधून आपली वाहनं जी आहेत आपली कशी काढताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।